नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत नवीन एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। तर या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत। त्यानंतर कोणत्या पदासाठी ही जी नोटिफिकेशन आहे किंवा जाहिरात आहे तर ती असणार आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत। त्यानंतर व्हॅकन्सी किती असणार आहे, म्हणजे कोणत्या पोस्टला किती जागा असणार आहे, तसेच त्या पोस्टला अप्लाय करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, तसेच एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फी किती लागणार आहे, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, आणि त्यानंतर त्या पोस्टला म्हणजे त्या पोस्टला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ लिपिक या पदासाठी ही भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। यामध्ये पदाचे नाव जे आहे तर ते कनिष्ठ लिपिक यासाठी बघा टोटल 12 जागा असणार आहे। त्यानंतर नोकरीचे ठिकाण जे आहे जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या ठिकाणी नोकरीचे तुमचे ठिकाण असणार आहे। त्यानंतर अर्जाची पद्धत जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा वयोमर्यादा किती आहे, बघा 24/8/2024 रोजी किमान म्हणजे कमीत कमी 22 एज आणि जास्तीत जास्त जे एज आहे तर ते 35 एज पर्यंत तुम्ही एज लिमिट असणार आहे। त्यानंतर बघा या पोस्टला ऍप्लिकेशन करण्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे एनी ग्रॅज्युएट यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात। तसेच MICIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक, बघा तर ग्रॅज्युएशन प्लस तुमच्याकडे MICIT होणे आवश्यक आहे, म्हणजे या दोन तुम्हाला कंडिशन असणार आहे। किंवा MICIT जर झालेलं नसेल तर एक समतुल्य संगणक कोर्स त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकता। आणि खाली प्राधान्य दिलेलं आहे असेल तर ठीक, ज्या विद्यार्थ्यांचं हे दोन झालेलं आहे बघा ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे आणि MICIT व समतुल्य संगणक कोर्स MICIT किंवा समतुल्य संगणक कोर्स दोन्हीपैकी एक, आणि वरचं ग्रॅज्युएशन आणि खालचं MICIT किंवा समतुल्य संगणक कोर्स हे जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी ऍप्लिकेशन करू शकता। आणि प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे, ज्यांचं JIIB तसेच CAB तसेच GDS-A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची ICM IIBF तसेच हे जे कोर्सेस आहेत, जर बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा बँका, पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थेमधील कामकाजाचा जर तुम्हाला अनुभव असेल तर त्यांना सुद्धा यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे। परंतु ज्या विद्यार्थ्यांचं फक्त ग्रॅज्युएशन MICIT किंवा संगणकाचा एखादा कोर्स झालेला असेल ते विद्यार्थी सुद्धा यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात। प्राधान्य हे एवढं इम्पॉर्टंट नाही। तर प्राधान्य कधी जर जे विद्यार्थ्यांचं झालेलं असेल तरच त्यांना ते प्राधान्य भेटणार आहे। शक्यतो जे विद्यार्थी ऍप्लिकेशन करतात त्यातले 90% जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन प्लस MICIT असते। त्यानंतर बघा आता भाषेचे ज्ञान कोणते असले पाहिजे, त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये प्रभुत्व असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे, म्हणजेच वेतन किती मिळणार आहे, 20,760 रुपये तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। तर यामध्ये बघा भरती प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, उमेदवारांची 100 गुणांची बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा फेडरेशन मार्फत घेण्यात येईल। बघा विद्यार्थी मित्रांनो 100 गुणांची तुमची बहुपर्याय म्हणजेच MCQ टाइप तुमचा जो पेपर होणार आहे। त्यानंतर बघा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे। तुमचा सुरुवातीला लेखी पेपर होणार आहे MCQ टाइप 100 गुणांचा, त्यानंतर मग लेखी परीक्षेत जे उत्तीर्ण होतील त्यांची मुलाखत घेतली जाणार आहे। अशा प्रकारे भरती प्रक्रिया ही असणार आहे। आता परीक्षेची दिनांक त्यांनी दिलेली आहे सप्टेंबर महिन्यात 22 सप्टेंबर 2024 ला तुमची एक्झाम असणार आहे। त्यांनी डेट्स पण लवकरच त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे, म्हणजेच हीच डेट फायनल धरून तुम्ही अभ्यासाला लागायचं आहे। त्यानंतर परीक्षेचे स्थळ पण दिलेले आहे, म्हणजे तुमचं
जी एक्झाम होणार आहे तर ती एक्झाम कोणत्या ठिकाणी होणार आहे त्याचा ऍड्रेस पण त्यांनी दिलेला आहे. ॲडव्होकेट एस ए बाहेती महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, मनियार लॉ कॉलेज शेजारी, खोजामिया रोड, जळगाव ठिकाणी हे तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे. आता या पोस्टला ऍप्लिकेशनसाठी फी किती लागणार आहे? परीक्षा शुल्क जे असणार आहे 1000 रुपये तुम्हाला फी लागणार आहे, प्लस 18% जीएसटी, असा टोटल तुम्हाला 1180 रुपयाचं पेमेंट लागणार आहे. त्यानंतर बघा ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 24/8/2024 या तारखेला ऍप्लिकेशन करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि लास्ट डेट जी असणार आहे 7/9/2024 ही जी डेट आहे तर ती लास्ट डेट असणार आहे. तर जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल असतील तर त्यांनी नक्कीच लवकरात लवकर ऍप्लिकेशन करून घ्या. आणि शेवट वेबसाईट स्लो चालते त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम येत असतात. ज्या विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन करायचं आहे लवकरात लवकर त्यांनी करून घ्या. त्यानंतर बघा महत्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. यामध्ये बघा कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना 3 वर्षाचा बॉन्ड तसेच 25,000 इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल. बघा विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी पास होतील त्यांची 3 वर्षाचा तुमच्याकडून बॉन्ड लिहून घेतला जाईल, तसेच 25,000 रुपये तुमच्याकडून सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा केलं जाणार आहे. उमेदवाराने 3 वर्षाच्या आत बँकेतील नोकरीचा राजीनामा दिल्यास सदर व सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल. तसेच सदर डिपॉझिटवर संबंधित उमेदवारास कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही याची सर्व उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. आता ही जी सिक्युरिटी डिपॉझिट आहे त्याच्यावर तुम्हाला काही व्याज भेटणार नाही. आणि जर समजा तुमचं दुसरीकडे सिलेक्शन झाले, एखाद्या गव्हर्नमेंट जॉबला जर तुम्ही लागले, तर जे 25,000 जे डिपॉझिट आहे ना, आपल्याला पेमेंट जे मिळणार आहे 20,000, तर ते 3 वर्षाच्या आत जर तुम्ही सोडली इथली नोकरी तर तुमचं जे डिपॉझिट आहे तर ते जप्त होणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ही इम्पॉर्टंट सूचना दिलेल्या आहे. तर बघा अशा प्रकारे आज आपण कनिष्ठ लिपिक ही जी पोस्ट आहे तर याविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्र तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या पेजची लिंक देणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल. यामध्ये बघा क्लिक हिअर टू रजिस्टर या टॅबवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकता. तर अशा प्रकारे आपण ही जी संपूर्ण माहिती होती ऍडव्हर्टाइजमेंट विषयी ती महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई या अंतर्गत जी कनिष्ठ लिपिक ही जी पोस्ट होती तर याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.